हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. अ, काही समस्या, काही प्रश्न मुलांकडून वारंवार कालपासून विचारण्यात येत होते की शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये कोणकोणत्या समस्या मुलांच्या होत्या त्या विचारण्यात आल्या का? आज पण त्या विचारला प्रश्न मी. काही गोष्टी अधिकाऱ्यांशी आणि त्याच्यानंतर तेथील काही कर्मचाऱ्यांशी किंवा अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याच्यानंतर जसं मुलांना निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहेत, त्या समस्या नेमक्या कोणत्या आहेत? उदाहरणार्थ असेल टप्पा 3 कालपासून जो सातारा जिल्हा परिषदचा जो फिरतोय संस्थांसाठीचा, की नेमका टेट 3च्या निकालावरती भरती होणार आहे का? टप्पा 3 सेकंड जे टेट सेकंड 22 झालेलं आहे, 2022ला जे टेट झालेलं आहे सेकंड, त्याच्यावरती भरती होईल. म्हणजे हा खूप मुलांचा प्रश्न गोंधळून झालेला होता. आज पण मी फोन लावून विनंती केली आणि त्याच्यानंतर काल पण तो प्रश्न विचारलाच होता. तर तो मित्रांनो या संदर्भात असेल किंवा पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन कधी होईल, हा खूप प्रश्न येत होते कालपासून, तो पण आज विचारला. समस्या अशा कशा, म्हणजे नेमका काय आता सध्या मुलांनी काय करायला पाहिजे या संदर्भात खूप माहिती घेतल्यानंतर मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जो कोणी चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुन्हा ऑथेंटिक माहिती मी देण्याचा प्रयत्न करेन. पहिला मुद्दा पहा आता. मूळ मुद्दा की टप्पा 3 म्हणजे काय? टप्पा 3 मुळात मित्रांनो, ही काल पण मी रात्री ग्रुपमध्ये ते सांगितलं होतं. आता पण प्रत्येक सांगतोय की टप्पा 3 म्हणजे टेट 3च्या निकालावर येणारी भरती किंवा होणारी भरती आहे. त्यामुळे सेकंड फेजचा काही याच्यात संबंध नाहीये, सेकंड टेटचा संबंध नाहीये, त्यांच्या जागांचा संबंध नाही, म्हणजे त्याचा रजिस्ट्रेशनचा काही संबंध नाहीये. ठीक आहे. आणि तुम्हाला सांगतो, मागच्या वेळेस मी शिक्षण आयुक्त साहेबांशी भेटल्यानंतर सुद्धा याच्यावर विचारण्यात आलं होतं की त्यांनी म्हटलं येणाऱ्या 2 महिन्यात आम्ही भरती करू. पण त्याच्यात रजिस्ट्रेशनमध्ये काय समस्या निर्माण, काय समस्या आहेत, रजिस्ट्रेशन प्रोसेस काय आहे, ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणारच आहे. आणि टप्पा 3 म्हणजेच टेट 3 हा क्लिअर करून घ्या. आणि सर्व संस्थांसाठी आहेत, आणि संस्था ह्या खूप स्लो काम करतात मावक कक्षाकडनं तपासणी करून घेण्यासाठी, रोस्टर तपासून घेण्यासाठी, म्हणून त्यांना अगोदर कामाला लावलेलं आहे. कारण त्याचं की वेळेवर अचानक जर रोस्टर क्लिअर नसल्यामुळे जागा येत नाहीत. सेकंड फेजमध्ये मी तुम्हाला वारंवार हे सांगितलंय. जो कोणी नवीन असेल तरी जुने व्हिडिओ माझे पाहून घ्या. महाराष्ट्रामध्ये मावक कक्षांची माहिती आणणारा, म्हणजे महाराष्ट्रातली प्रत्येक 6 मावक कक्षाची माहिती मी आणलेली होती. त्याचे पण व्हिडिओ आहेत, मागे बघून घ्या. कोणत्या झडपीची जागा येणार, कोणत्या येणार नाही, ते पण मी सांगितलं होतं. रोस्टर क्लिअर नसतील तर जागा येतच नाहीत मित्रांनो, तुम्हाला क्लिअर सांगतो. त्यामुळं झडपीला जरी आपण निवेदन देत असू तर तिथनं रोस्टर क्लिअर करून घेण्यासाठी वारंवार आपण झडपीवर दबाव आणावा लागतो. जर त्यांनी रोस्टर क्लिअर नाही केलं तर 100% जागा येतच नाहीत, हा नियम आहे. ठीक आहे. तर सांगतो तुम्हाला, प्रोसेस मी समोर सांगणारच आहे काय होणार आहे काय नाही. त्यामुळं पहिला तुम्हाला मुद्दा क्लिअर करतो. पहिला मुद्दा असा की टेट 3 म्हणजे टप्पा 3 म्हणजेच टेट 3. ठीक आहे. त्यामुळे टेट 3च्याच भरतीवर ही येणारी भरती होणार आहे, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. भले आता दुसरा मुद्दा, ऑक्टोबरमध्ये भरती होईल का? तर मी सांगतो शक्यता कमी आहे. ह्याचं कारण काय, काल विचारल्याच्या नंतर की सध्या तरिश्मा कंपनीचा टेंडर संपलेला आहे. फक्त शेवटचा एक राऊंड बाकी आहे, जे उर्दू कन्वर्ट ओपन राऊंड लागेल काही दिवसात. ते राऊंड लागल्यानंतर तरिश्मा कंपनीसोबतचा करार संपतो, जे पवित्र पोर्टलच्या रजिस्ट्रेशन, भरती प्रोसेस, निवड यादी सर्व गोष्टीसाठी ती काम करत असते कंपनी. टेंडर दिलं जातं आणि त्यांचा टेंडर आता संपेल. हे टेट 3चा म्हणजे सेकंड फेजच्या उर्दू कन्वर्ट राऊंड ओपन टू कन्वर्ट जो राऊंड लागेल त्याच्यानंतर. पण याच्यानंतर काय होईल माहिती आहे का? याच्यानंतर एक कंपनी निवड होईल. कंपनी निवड झाल्याच्या नंतर मग ती रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होईल. भले रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू जरी झाली पुढच्या महिन्यात, शक्यता कमी, पण वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते आपल्या आयुक्त साहेब ते खूप डॅशिंग असल्यामुळे ॲक्टिव्ह काम वेळेवर करतात, त्यामुळं सांगू शकत नाही. तरी पण शक्यता मला असं वाटते कमी. जर झालं तर खूपच चांगली गोष्ट आहे. तर हे करत असताना कंपनी निवड होईल, त्याचं एक GR येईल काही दिवसामध्ये. त्याच्यानंतर मग ही प्रोसेस सुरू होईल. आता ही प्रोसेस सुरू असताना अगोदर एक समिती बसवलेली होती जिल्हानिहाय भरतीच्या संदर्भात. त्याचे पण खूप प्रश्न आलेले होते मित्रांनो. आता जिल्हानिहाय भरती होऊ शकत नाही, कारण परीक्षेच्या संदर्भामध्ये जिल्हानिहाय भरती करायची असेल तर जिल्ह्यानुसार अगोदर जाहिराती द्याव्या लागतील. आता उदाहरणार्थ समजून घ्या, नंदुरबार असेल, चंद्रपूर असेल किंवा यवतमाळ असेल किंवा पुणे असेल, मान्य करू तर जागाच नसतील तर आपण प्रेफरन्स दिलो, जास्त मार्क असताना सुद्धा तो बाहेर पडू शकतो. त्यामुळे तो असं काही होणार नाही. केंद्रीय पद्धतीनेच निवड होईल, जशी सेकंड टेट झाली त्याच पद्धतीने निवड होईल. त्यामुळे ते भीती घेण्याची, काळजी करण्याची गरज नाही. ते पण मी विचारलं असतं, त्यांनी हे सांगितलं की ते GR येतील, ते GR आपल्याला
काही दिवसात तुम्हाला कळूनच जातील. मग शिक्षण विभागाकडून तुझी यादी एक कंपनी निवड होईल, ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या गोष्टी सर्व प्रोसेस, जोपर्यंत कंपनी निवड होत नाही तोपर्यंत हे याद्या लागणं किंवा निवड होणं ह्या गोष्टी होणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला क्लिअर सांगतो, जबाबदारीनं सांगतो. आणि पॅनिक होऊ नका. 22ची भरतीच्या संदर्भात खूप मुलं म्हणतात की 22च्या जागा परत राऊंड लागेल का? तर मी तुम्हाला एक सांगतो, काल पण सांगितलं, आज पण सांगतो की 10% अपात्र गैरहजर रिक्त जागा या संदर्भामध्ये सध्या तरी आयुक्त कार्यालयातून काही हालचाली चालू नाहीत. प्रस्ताव हा आणि माजी सैनिकच्या संदर्भात प्रस्ताव मंत्रालयात गेलेला आहे, पण प्रस्ताव एक पहिल्या फेजपासून प्रस्ताव गेलेला आहे. त्यामुळं त्या जागा आत्तापर्यंत आलेल्या नाहीत. येतील तेव्हा येतील, पण त्याचं आता सध्या तरी काही नाही आहे. ते येण्यासाठी मंत्रालय स्तरावर त्याच्यावर काम करावं लागेल. ते तर ते त्यांना मी सांगतो, जे कोणी वाट पाहत आहेत त्यांना सांगतो. पुण्यामध्ये त्याचं काही नाही सध्या. आणि दुसरा, अपात्र गैरहजर रिक्त राऊंड हा टप्पा 3 आहे का? तर नाही. अपात्र गैरहजर रिक्त असा राऊंड हे लावण्यासाठी मंत्रालय स्तरावरून तुम्हाला जर विनंती प्रयत्न करायचा असेल तर होऊ शकतो, जे स्वतःला झालेला होता. त्यामुळं दीड राऊंड लावायचं म्हटलं तर फर्स्ट फेज आणि सेकंड फेजच्या दोन्ही राऊंडचं एकत्रित लावावं लागेल. तर सेकंड फेजचा लावू शकत नाहीत, हा एक नियम आहे. आणि माझी सैनिकच्या जागा पण फर्स्ट फेज आणि सेकंड फेजच्या पण जागा एकत्रच लावावं लागतील. त्या गोष्टी आहेतच वेगळ्या. त्यामुळं 482 जागा असतील, सध्या आता 152 उर्दू माध्यमाच्या काही जागा आहेत. त्या सर्व गोष्टी एकत्र येईल, खूप जागा वाढतील. ते पण जर वरिष्ठ स्तरावरनं जर त्याच्यावर मंत्रालय स्तरावरनं कार्यवाही झाली तर, अन्यथा ते पण खूप अंधार काम आहे. त्यामुळे मी सांगतो. आणि त्यामुळे कोणी पॅनिक होऊ नका. आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस कधी सुरू होईल? आता हे एक प्रश्न पडला होता. रजिस्ट्रेशन प्रोसेसच्या संदर्भात मला आता सांगितलं, कंपनी निवड असेल त्याच्यानंतर मग रजिस्ट्रेशन प्रोसेस असतील. कंपनी जर निवड झाली नसेल तर वेबसाईटवरून रजिस्ट्रेशन प्रोसेस घेतील. नंतर मग कंपनी जोपर्यंत निवड होत नाही तोपर्यंत जाहिराती, प्रेफरन्स घेणं ह्या गोष्टी काही होणार नाहीत. आणि त्याच्या अगोदर प्रत्येक जिल्हा परिषदला आपल्याला जावं लागेल रोस्टर क्लिअर करून घेण्यासाठी. जर रोस्टर क्लिअर करायचं होत नसेल तर त्या संबंधित जिल्हा परिषद असतील किंवा संबंधित आस्थापना असेल तिथे जाहिरात येत नाही. तुम्हाला आत्ताही सांगतो, परत सांगतो, भविष्यात पण हे सांगणार आहे. त्यामुळं आपल्याला मागासवर्गीय कक्षावर काम करावं लागणार आहे. जसं उदाहरणामध्ये पुणे मागासवर्गीय कक्ष असेल, कोकण भवनला आहे, मुंबईमध्ये कोकण मागासवर्गीय कक्ष असेल, संभाजीनगरला विभागीय आयुक्त कार्यालय असेल, तिथं मागासवर्गीय कक्ष आहे, नागपूर आहे, अमरावती आहे, ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला काम करावं लागेल, तरच ते मागासवर्गीय कक्षातून जागा तिथनं जर त्यांचं रोस्टर बिंदू नामावली तपासणी करून घेतली तर ते जागा येतील, अन्यथा येणार नाहीत. मी तुम्हाला भीती दाखवत नाही, पण हे सत्य आहे. आणि काल अपात्र गैरहजरीच्या संदर्भात मुलांनी खूप प्रश्न विचारले, त्यामुळे मी तुम्हाला खोटं आश्वासन देणं हे मला आवडतं. आणि खोटं आश्वासन किंवा समथिंग व्ह्यूजसाठी किंवा ह्या गोष्टीसाठी मला ते आवडत नाही. कारण का, मुलांचं आयुष्य इथं दावणीला लागलेलं आहे. कुणाच्याही आयुष्याशी खेळू नये, मी त्या मताचा आहे. कारण मी जर तुमच्या आयुष्याशी खेळलो तर माझ्यासोबत कोणीतरी खेळणार. आयुष्य इथं दावणीला बांधलेलं आहे. अगोदरच इथं कोणी 30च्या खाली नसेल, 30च्या वरची मुलं आहेत. त्यामुळं बीएड करून कितीतरी वर्ष झाले, एक डिकेड संपलेला आहे आपला. त्यामुळं मित्रांनो, तुम्हाला खोटं सांगणं किंवा फसवणं माझा मुळीच उद्देश नाही आहे. जे सत्य परिस्थिती आहे मी ग्राउंड लेवलवर सांगत असतो, कारण मी स्वतः जाऊन सांगत असतो, कोणाच्या ऐकण्यावर किंवा ह्या गोष्टीवर करत नसतो. स्वतः मी जातो, ग्राउंड लेवलवर काम करतो. वाटल्यास तुम्ही माझी जुनी व्हिडिओ बघा, जुनी माहिती बघा. मला ते आवडत नाही. स्वतः वरिष्ठांशी चर्चा करतो तरच मी तुम्हाला येऊन माहिती सांगतो, अन्यथा मी माहिती सांगत नाही. आणि मी कंटिन्यू व्हिडिओ सुद्धा बनवत नाही. तुम्हालाही माहिती बघून घ्या. कारण तेच आहे की तुमचं नुकसान होणे आणि त्या आयुष्य एकदा एखादं डिसिजन चुकलं, एखादा जर मी मिसगाईड केलो तर त्याचं जर आयुष्याचं काही बरं वाईट झालं तर त्याची जबाबदारी मी नाही फेडू शकत, ते पाप मी नाही करू शकत. त्यामुळं मित्रांनो, तुम्हाला कळकळीची विनंती करतोय, तुम्हाला स्वतःला जर लागायचं असेल तुम्ही काही करा. अपात्र गैरहजर राऊंड असू शकते किंवा माझी सैनिकचं राऊंड असेल किंवा 25ची टेट असेल. आणखी क्लिअर करतो, माझी सैनिकच्या जागा ह्या टेट 3चा आणि माझी सैनिकच्या जागांचा प्रोसेस वेगळी आहे. त्या जागा ह्या जागा वेगळ्या आहेत. त्यामुळं तुम्ही असं गफलत करू नका की बाबा 22च्या जागा आम्हाला असं काही नाही, पूर्ण जागा फ्रेश होतात, नंतर त्या जागा रोस्टर क्लिअर, खूप ती लंबी प्रोसेस आहे. त्या गोष्टी वेगळ्या. त्यामुळं पॅनिक होऊ नका. आणि जे सत्य आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे, ठीक आहे. आणि त्यामुळे तुम्हाला जर मेहनत करायची असेल, तुम्हाला लागायचं असेल, कोणी एजमुळे राहिलेलं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं प्रयत्न करा, लागायचं असेल तर. आणि टेट 3च्या संदर्भामध्ये तुम्हाला सांगतो, जागा खूप येतील, कारण 100% पदभरतीला मान्यता भेटलेली आहे. 30 तारखेपर्यंत आधारनुसार संच त्याच्या संदर्भामध्ये 24-25 संच रेडी करण्यासाठी पण पत्र पोहोचलेले आहेत. संस्थाच्या पण जागा येतील बऱ्यापैकी, कारण मागच्या वेळेस संस्था खूप जॉईन नाही झालेली. त्यामुळे 24-25 संच त्यांना आस्थापनाला त्या जाहिराती क्लिअर रेडी ठेवा, मावाकडनं तपासणी करून घ्यायचे त्यांना आदेश दिलेले आहेत प्रत्येक झडपीला, संस्थेला. त्यामुळं तुम्ही असं काही विचार करू नका. आपण जास्तीच्या जागा आणण्यासाठी लढू. आम्ही पुण्यात राहतोय. पुण्यात प्रत्येक वेळेस शिक्षण आयुक्त कार्यालय असेल, झडपी असेल, पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, प्रत्येक ठिकाणी आम्ही जागा जास्तीत जास्त आणण्यासाठी प्रयत्न करू, अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. त्यामुळं कोणी पॅनिक होऊ नका, कोणी निगेटिव्ह विचार करू नका. टेट 3 म्हणजेच टप्पा 3 हा क्लिअर पॉईंट आहे.
आणि अपत्य राऊंडच्या संदर्भात पुण्यामध्ये काही हालचाली नाहीत म्हणून तुम्हाला मी माहिती देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मी तुम्हाला खोटं चुकीची माहिती देऊ नये, तुमच्याकडे पोहोचू नये, स्प्रेड होऊ नये. बाकीसारखं यूट्यूबरसारखं तुम्हाला काहीतरी खोटं माहिती सांगणं, व्ह्यूजसाठी काहीतरी वाईब निर्माण करणं, हे मला मुळीच आवडत नाही. जे सत्य आहे ते आहे. मी तर तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तुमच्या समस्या शंकासंदर्भात तुम्हालाच काही वाटत असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन अपडेट भेटतच राहील. त्याच्यावर तुम्ही ते टेलिग्राम जॉईन करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. म्हणजे मला तुमच्या समस्या काय ते मला जेव्हा आयुक्त कार्यालयामध्ये जाईन किंवा बाकीच्या ठिकाणी माझी भेटी होतील तेव्हा मी तुम्हाला त्या समस्या मी तिथे मांडण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे कोणी पॅनिक होऊ नका. आम्ही तुमच्यासोबतच आहे. सोबत मिळून काम करू, जास्तीत जास्त जागा आणण्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला शेअर करा. नवीन कोणी चॅनल असेल सबस्क्राईब करा, जेणेकरून पुन्हा तुम्हाला ऑथेंटिक आणि नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.